नमस्कार, सत्यदर्शन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। मी पायल शहा। एक नजर टाकूया आजच्या ठळक घडामोडीवर। अरुण गवळी यांची कन्या गीता गवळी शिवसेना ठाकरे गटाकडून। मुंबईतील कुख्यात डॉन अरुण गवळी यांच्या कन्या गीता गवळी विधानसभेसाठी ठाकरे गटाकडून मशालीवर लढणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे। गीता गवळी ठाकरे गटाच्या संपर्कात असून लवकरच त्यांचा शिवसेना ठाकरे गटात प्रवेश होणार असल्याची सूत्रांची माहिती आहे। भायखळा विधानसभा मतदारसंघातून त्या विधानसभा लढवण्यास इच्छुक असून सध्या या मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाच्या आमदार आहेत। यामिनी जाधव या भायखळा मतदारसंघातून आमदार असून त्यांनी ही निवडणुकीसाठी तयारी सुरू केली आहे। येथील मतदारसंघात मुस्लिम मतदार अधिक असल्याने काही दिवसांपूर्वी यामिनी जाधव यांनी चक्क बुरका वाटपाचाही कार्यक्रम मतदारसंघात घेतला होता। सध्या गीता गवळी या अखिल भारतीय सेना पक्षाच्या माजी नगरसेवक आहेत। शिवसेना ठाकरे गटाचे सचिव आमदार मिलिंद नार्वेकर यांनी आशा गवळी त्यांच्यासोबत गीता गवळी यांचीही भेट घेतली। या भेटीत विधानसभा निवडणुकी संदर्भात चर्चा केली असल्याची माहिती आहे। त्यामुळे शिवसेना ठाकरे गटाकडून गीता गवळी यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे। तर गीता गवळी यांना शिवसेना ठाकरे गटाकडून तिकीट मिळाल्यास यामिनी जाधव यांच्यासाठी मोठं आव्हान ठरू शकतं।